बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली। त्याआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत। आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने 17 मोठे निर्णय घेतले आहेत। त्यापैकी एक म्हणजे ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाला 50 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वागत केलं। मात्र राज्य शासनाने ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला फक्त 50 कोटी रुपये निधी देऊन आखडता हात घेतल्याने नाराजी व्यक्त केली गेली आहे। आज महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि 50 कोटी या घोषणेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। याबद्दल आम्ही सर्व रिक्षा चालकांतर्फे सरकारचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहे। तसेच महासंघाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या 7 वर्षापासून हे या कल्याणकारी मंडळासाठी सतत लढा घेतलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे। याचबरोबर सर्व चालकांनी महासंघासोबत या लढ्यामध्ये सामील झालेले आहे। आज त्या लढ्याला यश मिळालेलं आहे। परंतु एक खंत आम्हाला व्यक्त करण्याची आज गरज आहे की वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची मागणी कल्याणकारी महामंडळासाठी 300 करोड रुपयाची होती, तर एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त 50 कोटी रुपये देऊन रिक्षा चालकांवर एकतर्फे थोडीशी कमतरता दाखवलेली आहे। त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा निवेदन करतो की आणि त्यांना एक विनंती करतो की आपण या कल्याणकारी मंडळाला 300 कोटीचे तरतूद करावी आणि सर्व रिक्षा चालकांवर न्याय करून द्यावा अशी नम्र विनंती आहे। आणि आज जे त्यांनी कल्याणकारी मंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षा चालकांतर्फे त्यांच्या आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यांचे खूप खूप आभार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।